मेळघाटामध्ये आरोग्य यंत्रणेवरती शासन प्रशासनाच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करत असून सुद्धा मेळघाटवासी बोगस डॉक्टरांच्या बळी पडलेले दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांना आपला जीव गमवीत लागल्याची घटना सुसरदा येथे स्वातंत्र्य दिन झाल्यानंतर दुसरेच दिवशी घडलेली आहे। त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणलेले आहे। प्राप्त माहितीनुसार शिवाझिरी निवासी मनीष नंदकिशोर राठोड या अवघ्या 13 महिन्याच्या बालकावर सुसरदा येथील बोगस आणि झोलाछाप डॉक्टर चंद्रा विश्वास यांनी गेल्या 13 ऑगस्टला चुकीचे उपचार दिल्यानंतर अचानक बालकाची प्रकृती चिंताजनक होऊन हा बालक दगावल्याची माहिती शिवाझिरी येथील कार्यरत अंगणवाडी सेविका व ANM आशा वर्करने दिलेली आहे। या घटनेनंतर हे लक्षात येते की शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी हा मेळघाटामध्ये व्यर्थ जात असून आज सुद्धा मेळघाटामध्ये पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती आणि परिस्थिती सुधारल्याचे दिसून येत नाही। मनीषच्या आईने शिवाझिरी येथील संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर आरोप लावलेले असून माझा बालक जन्मतः कुपोषित जन्माला आल्यानंतर सुद्धा कुणीही माझ्या बालकाकडे लक्ष दिले नाही। आशा वर्कर, ANM, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र सादराबाडी यापैकी कुणीही एका वर्षात माझ्या बालकाची साधी विचारणा सुद्धा केली नाही। कसेबसे मी माझ्या मताने माझ्या मुलास एका वर्षाचे केले। माझा मुलगा आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे माझ्या हातून निघून गेला आहे असा थेट आरोप मनीषच्या आईने लावलेला आहे। मात्र एकीकडे हा आरोप असताना या बच्चूला हलका ताप होता, त्यास आम्ही पॅरासिटामॉल दिले होते। मात्र मनीषला पालकांनी सुसरदा येथे बंगाली डॉक्टर चंद्रा विश्वास याचेकडे 13 अगस्त रोजी पीलिया काढण्याच्या नावाने नेले होते। इन लोगों ने आके देखता नहीं। कौन नहीं देखता? आशा बहन है। अच्छा, और बस नर्स भाई ने देखते रहता था। डॉक्टर लोग आए थे क्या? कोई भी नहीं आया आज तक, जब से जन्म हुआ जब से नहीं आया? नहीं आया। और दवाखाना कौन सा ले गया था आपने? दवाखाना बस अपना सरकारी। सरकारी कहाँ का? सुसरदा। अच्छा, उसके बाद सादराबाड़ी। डॉक्टर ने क्या बोला आपको? डॉक्टर ने बोला कि आप धरने लेके जाना पड़ता करके। अच्छा, बच्चे को क्या हुआ था? बच्चे को बुखार के बाद क्या हुआ? सलंग वगैरह चालू था उसका। तो रात में देखा उन लोगों 8 बजे तक, फिर सुबह 8 बजे तक का नहीं देखा ना। फिर बाद में बड़ा डॉक्टर को बुला के लाया, उन्होंने देख लिया। फिर बाद में हमको छुट्टी कर दिया। 1 बजे गाड़ी मिल गया, हम चले गए। छुट्टी कर दिया? क्या बोले कि तुम अमरावती जाओ? अमरावती जाओ बोले। बच्चे का तबीयत ज़्यादा हो गया बोलता। अमरावती जाने के बाद क्या हुआ? बस जाके अमरावती गया 4 बजे जाके बस सुलाया ना, उन लोगों ने सुई दिया ना, सुई का सम्मति चले गया बच्चा। चंद्रा नावाच्या डॉक्टरने 2 इंग्रजीमध्ये लिहिलेल्या औषधीच्या बॉटल्स दिल्या होत्या। त्या औषधी दिल्यानंतर बच्चूची परिस्थिती अचानकच चिंताजनक झाली होती। शिवाझिरी येथून रात्री अंगणवाडी सेविका, ANM व आशा यांच्या अथक परिश्रमातून मनीषला रात्री सुमारे 11:30 दुचाकीवर सादराबाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले। मात्र येथून वैद्यकीय अधिकाऱ्याने फोनवर मनीषला धारणी रेफर केले। दुसऱ्या दिवशी 14 ऑगस्टला अमरावती रेफर करण्यात आल्यानंतर मनीष अमरावती पोहोचल्याबरोबर त्याची जीवनज्योत मावळली। या रेफरच्या भोवऱ्यामध्ये मेळघाटामध्ये सातत्याने बालमृत्यू, माता मृत्यू व इतर मृत्यू होत आहे। याकडे वरिष्ठ प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्याची खरंच गरज आहे। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून। नाम है आपका? लाड़की जोर सिंह। कहाँ के आशा भाई आप? गाँव की। कौन सा गाँव है? क्या हुआ? वो बच्चे का मृत्यु कैसा हुआ? सर 12 तारीख को विजिट था मेरा, तो सिर दर्द था उसका, थोड़ा कुछ भी नहीं। अच्छा, उन्होंने जो आप पे आरोप लगाए वो क्या है कि आप विजिट नहीं देते? दे रही थी मैं विजिट। देते थे आप? हाँ। अच्छा, आपको क्या लगता बच्चा कैसा मरा? अरे तो 12 तारीख को विजिट था मेरा, तो उस दिन उसको बुखार नहीं था, थोड़ा ही सिर गर्म था उसका। अच्छा, फिर दूसरा दिन कैंप पे था मानव विकास सुसरदा में, तो उसको लेके जाने को बोले थे। तस्मीन शेख आणि जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।